परभणीच्या पूर्णा तालुक्यामधील झिरो फाटा इथे असलेल्या हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये विद्यार्थिनीच्या पालकाचा मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेनंतर तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे। जगन्नाथ हेडगे असं या पालकाचं नाव असून आपल्या मुलीच्या ऍडमिशनच्या वेळी भरलेले पैसे आणि त्यानंतर उर्वरित रक्कम न भरल्याच्या रागातून संस्था चालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नी जगन्नाथ यांना अमानुष मारहाण करण्यात आली। त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। परभणीच्या पूर्णा तालुक्यामधली ही घटना आहे। झिरो फाटा इथे असलेल्या हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये विद्यार्थिनीच्या पालकाचा मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे। या घटनेनंतर एकंदरीतच तालुक्यामध्ये खळबळ माजली आहे। जगन्नाथ हेडगे असं त्यांचं नाव असून आपल्या मुलीच्या ऍडमिशनच्या वेळी भरलेले पैसे आणि त्यानंतर उर्वरित रक्कम न भरल्याच्या रागातून ही संपूर्ण घटना घडली अशी प्राथमिक माहिती मिळते। संस्था चालक प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली आणि त्याच नंतर उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर अशा स्वरूपात संस्था चालकानं मारहाण केलेली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊया। दिवाकर माने आपल्या सोबत आहेत। दिवाकर, नेमकी काय घटना घडलेली आहे आणि संस्था चालकांवर नेमका काय आरोप आहे? ऋतुजा, हायटेक रेसिडेन्सी ह्या शाळेमध्ये एका विद्यार्थ्याच्या पालकाला मारहाण करण्यात आली होती। 42 वर्षाचे जगन्नाथ हेडगे असं त्यांचं नाव आहे। तर हे पालक आपले मुलीच्या ऍडमिशन साठी गेले असता त्यांनी पैसे भरले होते आणि उर्वरित रक्कम भरल्याच्या म्हणजे जे पैसे भरलेले होते ते मागण्यासाठी गेले असते। त्या रागातून संस्था चालकातर्फे त्यांना मारहाण करण्यात आली होती। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्याचमुळे आता परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहे की एवढी अमानुष मारहाण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। यामुळे पुढील तपास आता पोलीस करत आहेत। पोलिसांपर्यंत हा प्रकरण गेलेला आहे। गुन्हा देखील याच्यामध्ये दाखल झाला आहे। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।